खळबळजनक वणी बाजार समितीत शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न। 1 नंबर कापूस आधी नाकारला, फेर तपासणीत उघड झाला खेळ। वणी कृषी उत्पन्न बाजार समिती येथे आज संताप आणि वेदनेने भरलेली घटना घडली। चांगल्या दर्जाचा कापूस असताना देखील नाकारल्याने हतबल झालेल्या एका शेतकऱ्याने विषप्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याने बाजार समिती परिसरात एकच खळबळ उडाली। मिळालेल्या माहितीनुसार संबंधित शेतकरी आपला कापूस विक्रीसाठी बाजार समितीत घेऊन आला होता, मात्र ग्रेडिंग दरम्यान कापूस नाकारण्यात आला। वारंवार विनंती करूनही निर्णय न बदलल्याने कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची चिंता डोळ्यासमोर ठेवून शेतकऱ्याने टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न केला। यावेळी उपस्थित असलेले मनसे तालुकाध्यक्ष फाल्गुन घोकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तात्काळ धाव घेत शेतकऱ्याच्या हातातील विषाची बाटली हिसकावून घेतली। प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला। यानंतर कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेत कापसाची फेर तपासणी करण्याची मागणी केली। धक्कादायक बाब म्हणजे फेर तपासणी तोच कापूस 1 नंबर दर्जाचा असल्याचे निष्पन्न झाले। जय महाराष्ट्र, मी फाल्गुन घोकर, महाराष्ट्र नवनिर्माण सेना वणी तालुका अध्यक्ष। आज मला एक बाजार समितीमधून फोन आला, एका कास्तकाराचा फोन आला। तो कास्तकार हताश होऊन रडत होता। त्या कास्तकारांनी आपला शेतमाल म्हणजे कापूस हा बाजार समितीमध्ये विकण्याकरिता आणला आणि त्या कास्तकाराला त्या ग्रेडरने सांगितलं की तुझा माल रिजेक्ट आहे। इव्हन त्या कापसामध्ये पाणी नाही आहे, कापूस बरोबर आहे आणि हे लोक इथले माल बघितला तर A1 माल आहे। थोडीफार काही त्याच्यामध्ये पत्ती आहे, त्या पत्तीमुळे त्याचा माल रिजेक्ट करण्यात आला होता। संपूर्ण कास्तकारांसमोर आता त्यांनी माल पाहिला, त्याला चांगला ग्रेड दिला। मग आम्ही आल्यानंतर ग्रेड मिळतो, मग आम्ही नसताना का ग्रेड नाही, याच्यावर प्रशासनानं लक्ष दिलं पाहिजे। आणि जर का याच्या पुढे जर असंच झालं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या विरोधात तीव्र आंदोलन करून खळखट्याक आंदोलन करेल। जय महाराष्ट्र।